आता सध्या जे आपण खूप ऐकतो आणि एवढं ऐकून सुद्धा ह्या केसेस होत राहतात, हे फार महत्त्वाचं आहे, की आता डिजिटल अरेस्टविषयी आपण किती दिवस ऐकतोय. म्हणजे आता तुम्ही एखादा लँडलाईनवर फोन केलात तर BSNLचा ते सुरुवातीचे ती डायलर इन्फॉर्मेशन पण टोनच ती. दिली जाते, की असं असं डिजिटल. तरीसुद्धा अजून आमच्याकडे ह्या डिजिटल अरेस्टच्या केसेस येत आहेत. तर हे नक्की काय आहे? तर एखादा फोन येतो, सांगितलं जातं की मी कुरिअर कंपनीकडनं बोलतोय आणि तुमचं असं असं पार्सल आलं आहे आमच्याकडे आणि त्या पार्सलमध्ये 2 पासपोर्ट्स मिळालेत आम्हाला. तर तुम्हाला आमच्याशी जर बोलायचं असेल किंवा कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ह्या नंबर हा नंबर डायल करा किंवा ह्या नंबरवर प्रेस करा. आणि ह्यांनी अशी सुरुवात होते. तर ह्याच्यातला एक बेसिक अंडरलाईंग मुद्दा काय आहे तर फिअर, की पहिलं तुमच्यात भीती घालायची, की अरे बापरे, माझ्या नावाने पार्सल आलं आहे आणि त्याच्यात काय पासपोर्ट्स आहेत 2 लोकांचे किंवा काहीतरी रक्ताचे कपडे सापडलेत किंवा कुठले तरी असे गुड्स सापडलेत जे बँड आहेत. म्हणजे आपल्याला पहिली भीती वाटते. हं. मग आपले रिॲक्शन काय होते, बरं बरं मला खरंच मला हे रिझॉल्व्ह करायचं आहे, तर मी कोणाशी बोलू? मग आमच्या कस्टमर केअरशी बोला. मग दुसरा नंबर दिला जातो. मग मी त्या कस्टमर केअरशी बोलते. मग तो म्हणतो, "नाही, नाही मॅडम तुम्हाला ते इथे यायला पाहिजे. हे खूप सीरियस आहे." हं. मग कुठे आहे? तर ते लांब आहे काहीतरी मी पुण्यात राहते तर आणखीन कुठल्यातरी लांबच्या सिटीमध्ये आहे. मग आपली रिॲक्शन बघून तो माणूस म्हणतो, "बरं, नाही, नाही, तर एक चॉईस आहे, तुम्हाला एवढं ट्रॅव्हल नसेल करायचं, तर ते पोलीस स्टेशनचा नंबर मी देतो किंवा मी तुम्हाला लावून देतो लिंक, तुम्ही त्यांच्याशी आत्ताच बोलू शकता." मग हं. आपण काय म्हणतो, "अरे हो, मला चंदीगडला जाण्यापेक्षा जर माझं हे सोपं फोनवर आहे. काम होत असेल, तर बरं आहे ना." म्हणून मग मी त्या व्यक्तीशी सो देअर इज अ लिंक आणि देअर इज समवॉट अ लॉजिकल लिंक, की जे आपल्याला एंगेज ठेवतात. त्याच्यात फिअर आहे, त्याच्यात अर्जन्सी आहे. म्हणजे मग हं. तुम्ही आत्ता नाही ना केलं तर मग अटक होईल. तुम्हाला आत्ता नाही ना केलं तर असं काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस होतील. त्यामुळे एक फिअर आहे, एक अर्जन्सी आहे आणि मग ते व्हिक्टिम्स त्याच्यामध्ये गुंतत राहतात.